हॅलो गाईज, व्हेरी गुड मॉर्निंग. तर तुमचं स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. तुम्ही लास्ट व्हिडिओमध्ये बघितलं असाल की मी होतो नैनितालमध्ये. आज मी आलो आहे हरिद्वारला. तर इथून माझी जर्नी आहे ऋषिकेशसाठी. आता वाजलेले आहेत रात्रीचे 2. इथून आम्ही ऑटो केली आहे ऋषिकेशला जाण्यासाठी. एक 47 मिनिट्सची जर्नी आहे हरिद्वार टू ऋषिकेश. तर तुम्ही इझिली पब्लिक ट्रान्सपोर्टने इथून ट्रॅव्हल करू शकता. जर तुम्हाला कधी ऋषिकेश उत्तराखंड एक्सप्लोअर करायचं झालं व तुम्हाला कार सर्व्हिस हवी असेल तर तुम्ही जीतबाईशी कॉन्टॅक्ट करू शकता. त्यांचा नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तर थोड्याच वेळात आम्ही आमच्या हॉस्टेलवर पोहोचू. पण प्रॉब्लेम असा आहे की आमचं 10 वाजताचं चेकिंग आहे आणि आता वाजले आहेत 3. तर बघूया तिथे जाऊन आमची कशी सोय होते. मॉर्निंग गाईज, तर तुमचं स्वागत आहे एक्सप्लोर विथ निमिषमध्ये. आता मी ऋषिकेशमध्ये आहे आणि मी जे हॉस्टेल बुक केलं होतं इंडियन कल्चर ते तुम्ही बघू शकता. आणि मी तुम्हाला माझी रूम टूरसुद्धा दाखवतो. मी डॉम शेअरिंगमध्ये रूम घेतली होती आणि तिकडचा हा व्ह्यू आहे बघा, किती छान आहे आणि किती क्लीन आहे. तर मी इथे 3-3:30च्या दरम्यान पोचलो तेव्हा हॉस्टेल पूर्ण फुल होतं. त्यामुळे इकडच्या केअरटेकरने आम्हाला हे बेड दिले होते झोपण्यासाठी. तर मी तुम्हाला आमची डॉम रूम दाखवतो. 6 बेडरूम आहे ही आम्ही बुक केली होती आमच्या 6 जणांसाठी आणि खूप क्लीन आहे. बघायला गेले तर ऋषिकेशमध्ये फॉरेनर्स भरपूर असतात आणि हे हॉस्टेलसुद्धा पूर्ण फॉरेनर्सने भरलेलं आहे. इथे बरेच फॉरेनर्स आहेत स्टेसाठी. आणि मी एक बघितलं की इथे ब्रेकफास्ट वगैरेसुद्धा तेच करतात आणि तेच सेल करतात. ही खूप एक नवीन गोष्ट मला इथे बघायला भेटली. तर आता थोड्याच वेळात मी थोडा फ्रेश वगैरे होऊन फिरायला निघेन. आता मी आलो आहे जानकी झुलाच्या परिसरामध्ये. तुम्ही बघू शकता किती छान चित्रण केलेलं आहे महादेवाचं. सांगायचं झालं तर ऋषिकेशमध्ये फॉरेनर्स आणि इतर पब्लिकसुद्धा बरेच काळ थांबते, कारण की इथे योगा आणि बाकी काही ॲक्टिव्हिटीज वगैरे करण्यासाठी बरंच काही आहे. त्यासाठी व श्रद्धाभावनेने सुद्धा इथे थांबतात लोकांना आवडते इथे. मी सुद्धा सेकंड टाईम ऋषिकेशला आलो आहे. बघायला गेलं तर आज झुल्यावर काहीच गर्दी नाही आहे, नाहीतर चालायला जागा नसते एवढी गर्दी असते. आणि ऋषिकेशचं नाव विष्णू भगवानच्या एका नावावरून ठेवण्यात आले आहे. आणि ऋषिकेशला योगनगरीसुद्धा सांगितलं जाते. तर इथे रामझुला लक्ष्मण झुलासुद्धा आहे, तो सुद्धा आपण कव्हर करूच. मला असं वाटतं की रामझुला या लक्ष्मण झुलाचं कुठलं तरी काम चालू आहे, त्यामुळे तो बंद आहे. पण तिथे जायचा आपण प्रयत्न करू. तर आम्ही आता इथून जाणार आहोत गंगा आरतीसाठी. इथे गंगा आरती खूप मोठ्या प्रमाणात केली जाते आणि गंगा आरती बघण्यासारखी असते. तर आम्ही इथून जाणार आहोत गंगा आरतीसाठी. एक 5 वाजता तिथे जाऊन बसलो तर आपल्याला एक जागा एक मिनिट मिळू शकते, नाही तर भरपूर गर्दी होते, त्यामुळे तिथे जागासुद्धा मिळत नाही. तर तुम्ही बघू शकता ही सिनरी काय छान आहे. तुम्ही बघू शकता की मी आता आलो आहे परमार्थन निकेतनच्या स्थानी गंगा आरतीसाठी. थोड्याच वेळात गंगा आरतीला सुरुवात होईल. तुम्ही बघू शकता किती गर्दी होते इथे गंगा आरतीसाठी.
तर आता गंगा आरती झाल्यानंतर आम्ही थोडं एक्सप्लोअर करत आहेत आजूबाजूचं. तर इकडे एक धाम आहे, तिथे आम्ही आलो आहे. प्रमातन निकेतनचं हे धाम आहे आणि खूप छान बनवलेलं आहे. इथून आम्ही जाणार आहोत फेमस छोटीवाला रेस्टॉरंटला. खूप फेमस आहे ते. हॅलो गाईज, व्हेरी गुड मॉर्निंग. तर तुमचं स्वागत आहे एक्सप्लोर विथ निमिषमध्ये. तर आता मी माझा ब्रेकफास्ट डन करेल आणि निघेल बंजी जम्पिंगसाठी. तर आता मी आलो आहे जम्पिंग हाईट्स इथे बंजी जम्पिंगसाठी. खूप एक्साइटमेंट आहे मला जम्पिंगची. थोडी भीतीसुद्धा वाटते काय होईल काय नाही. तर आता थोड्याच वेळात आम्ही जाऊ ऑफिसमध्ये. तिथे आम्हाला जम्पिंगबद्दल सांगितलं जाईल. त्यांचे काय रूल्स वगैरे आहेत तुम्ही बघू शकता स्क्रीनवर, रेट्स अँड ऑल. तर थोड्याच वेळात मी आता जम्पिंगसाठी जाईल. तर नुकताच बंजी जम्पिंग करून मी आता आलो आहे रिव्हर राफ्टिंगसाठी. आज आम्ही ॲक्टिव्हिटीसाठी हा डे ठेवला होता. तुम्ही बघू शकता की पाण्याला किती फ्लो आहे. आम्ही आलो आहे एकदम पीक सीझनमध्ये ऋषिकेशला आणि तुम्ही बघू शकता रिव्हरला किती फ्लो आहे. खूप मजा येणार आहे राफ्टिंगला. मी पहिलेसुद्धा आलो होतो आणि तेव्हासुद्धा राफ्टिंग केली होती. खूप मजा आली होती. आता हे माझं इथे सेकंड टाईम राफ्टिंग आहे. तर आता मी इथून जाऊ, फ्रेश होऊ आणि पुन्हा बाहेर निघू गंगा आरतीसाठी. तर आता हा गोटी सोडा संपवून आम्ही जाऊ गंगा आरतीसाठी. तुम्ही बघू शकतात एका साईडला राम झुला आणि दुसऱ्या साईडला लक्ष्मण झुला. किती छान व्ह्यू आहे तुम्ही बघू शकतात. आणि ही आहे गंगा रिव्हर. तर मी आपल्या सर्वांसाठी गंगा मैयाकडे प्रार्थना करतो की सर्वांना सुरक्षित ठेव व सद्बुद्धी दे. आणि हे गंगा आरतीनंतरचं काही दृश्य तुम्ही इथे एन्जॉय करू शकता.
जर तुम्हाला ऋषिकेशमध्ये कॅम्पिंग करायची झाली तर तुम्ही ऋषिकेशमध्ये कॅम्पिंगसुद्धा करू शकता. बरेच ऑप्शन आहेत इथे कॅम्पिंगसाठी. आम्हीसुद्धा 1 नाईट कॅम्पिंग केली होती. तुम्ही बघू शकता किती छान व्ह्यू आहे इथे. तर आम्ही आता इथून जाणार आहोत बीटल्स कॅफेला. तर हा आहे बीटल्स कॅफे. एक फेमस बँड होता बीटल्स म्हणून, त्याच्या नावावर आहे हा. इथून तुम्ही रिव्हरचा व्ह्यू बघू शकता, गंगा रिव्हरचा. मला इथून त्र्यंबकेश्वर मंदिरसुद्धा दिसते, जे 13 मजली आहे. बघू शकता किती छान व्ह्यू आहे. तर आज मी पुन्हा हरिद्वारमध्ये रिटर्न आलो आहे आणि आज आम्ही हरिद्वार एक्सप्लोर करू. उद्या आमची इथून डहाणूसाठी ट्रेन आहे दुपारी 12:15ची. हरिद्वारसुद्धा एक धार्मिक स्थळ आहे आणि इथे सुद्धा बरीच लोक येत असतात लांबून लांबून. वर्ल्डमधून सुद्धा इथे लोक येत असतात. आता आम्ही आलो आहोत मनसा देवीच्या दर्शनासाठी. इथे येण्यासाठी तुम्हाला 1-2 किलोमीटरचा ट्रॅक करावा लागतो. तुम्ही बघू शकता इथे सुद्धा किती गर्दी आहे. तर आता बाकी थोडंफार एक्सप्लोर करून आम्ही हरिद्वारची सुद्धा गंगा आरती बघू. इथे सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात गंगा आरतीचं नियोजन असते. तर आता आम्ही आलो आहे गंगा आरतीसाठी. बघू शकता किती गर्दी आहे इथे सुद्धा. बऱ्यापैकी एक्सप्लोर केल्यानंतर आता आम्हाला लागलेली आहे भूक. तर आम्ही जाऊन स्ट्रीट फूड एन्जॉय करणार आहोत व जाऊन झोपू, कारण की उद्या आमची डहाणूसाठी इथून ट्रेन आहे. तर आपण भेटूया नेक्स्ट ट्रिपमध्ये न्यू एक्सपिरियन्स घेऊन. राम राम.